अय हिरोईन काय हो काय बघते इकडं आज पुण्यात आली नुसती मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये बघती आपल्याकडे असल्यावर कसं होईल हो? कसं होईल म्हणजे एवढं त्याला म्हणजे- पैसा लागतो कष्ट करायला लागतं ते तर तेव्हा आहेच इथं झोपाळ्यावर ही येतं मस्त पैकी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर आली आणि स्वतःच आहे त्या ताईचं स्वतःच कष्ट लय केलंय त्यामुळे तर त्याला फळ भेटलंय पहिलं लय त्यांनी सण केलंय लय म्हणजे लय सण केलंय त्यांनी सांगितलं मला म्हणून तर आता इथपर्यंत आले त्या सकाळ धन रडते अगं तू मग वाईट वाटतं वा एवढी जीवाभावाची माणसं भेटायला लय नशीब लागते लय म्हणजे लय नशीब लागते म्हणजे भेटले ते आपल्याला माणसं जीवाभावाची एकामेकाला समजून घेणारी भेटले ती त्यामुळे ओ कविता ताय या की इकडं जरा मांजर पिजर नाही तुम्हाला दाखवते लय भारी भारी पिल्ले ती पिल्ली म्हणजे मोठी ती मांजर अशी सवर्ण म्हणती तुम्हाला एक मांजर घेऊन जावा का ती जाळीची सुसू करते ती. हं? जाळीची सुसू करते ती. हं? बाई पुरी, काय बाई. एक बोका घेऊन जावा चला घ्या आवाज आता गृहीतच चांगला ही बाहेर हं बाबा कसलं बोक आहे तर. सवर्णाला लागा सवर्ण आपल्याकडे कशी आहे ती मांजर आपली एवढी एवढीच आहे ती पण डिगभर आहे ती चारच आहे ती चारच आहे ती पण गुबगुबीत आहे ती अहो पण तुम्ही त्याला खायच टाकत नाही तर कसं आहे त्यांना सेपरेट खोली आहे आणि इकडे दोन आहे ती बाप इकडे आई. 3-4 आहे ती हा. आणि बघा तुमची आई ती ने म्हणती ती घेते तुला मग एखादा बाई आपल्या दिगभर आहे आपली मांजर एका ठोक्यात मारून टाकतील असली जर्शी जर्शी मग आज माणसाळलेली काय लगा बिल्ली आहेत कशा बघतो तो कसली ती लय मोठी आहे ती लय म्हणजे लयच मोठी आहे ती बोलाच काम नाही ना आज आपल्या गावाकडे असते ती अशी मांजर नसते माझी आणि आपल्या कविता ताईचं स्वप्न आज पूर्ण झालंय कशासाठी आलं तो माहितीये का कविता ताई चल की त्यांच्याकडे काय काय घेतलंय बघू दे चल मोबाईल घेतलाय मोबाईल आणलाय चला इथं तुम्हाला दाखवते ताई मोबाईल कुठे आहे का लपून ठेवला का इकडं काय माहित तिकडं फुलाचा वास घ्यायला लागली ताई मोबाईल बघ बाई आपण बघतोय म्हणून लपून ठेवल्या चल ग ताई आज मोबाईल दाखव ताई मोबाईल दाखव थांब घे इथं आणून दे मी तुला ताय तुझी हा मोबाईल लय भारी घेतलाय कसला मोबाईल होता फॉर्टिंग सिक्टिंग काय आपल्याला काय जमत नाही अहो, हो. आपली शाळा झालीच नाही तसली बोलायला हा. जसं आहे तसं ते दिवस काढायचं आपलं पण होईल आपल्याकडे बी आहे या. हाय की मग घेतलाय आपण साध्यातला साधा कष्ट करायचा आपण बी त्यांच्यासारखं संघर्ष करायचा हा. आपल्याला पण भेटेल तसा मोबाईल तुला लय संघर्ष करता येते ग काय येतच नाही तर आपल्याला कसं तर आपल्याला आई बाप नाही ती नीट करावं कष्ट करावं हो कसं आहे सोनं मोबाईल कष्टाचं आहे, कष्टाचं. ताईचं सोन आहे माझ्या कसं आहे मोबाईल एक नंबर मोबाईल आहे ताईचं माझं स्वप्न आज पूर्ण झालं ताई एवढी खुश आहे ना लय खुश ताई पार्टी माग ना तू पार्टी द्या बिर्याणी रगील पैकी बिर्याणी फेड फेड वाटाव जरा कुठं तर शॉपिंगला न्यावं सवर्णाला आता सांगितलं शॉपिंगला मालक द्याय काय तसे 500 दक्षिणा ठेवा आम्हाला अहो दक्षिणा ठेवायचा होता पण गोष्ट काय झाली माहिती आहे का हा. मोबाईलला पैसे कमी पडले ऑनलाईन तुम्ही सोडले तर तुम्ही आम्हाला दक्षिणा मागा. काय अवघड झालं असू द्या काय तर त्यातनं काढून द्यायचा असतो काय टाकीत पावाचा विचार चालू आहे तुमच्या दोघीचा पाऊस आलता सकाळ सकाळ पाऊस हा ती पावसाचं आणि पाणी सगळं आपली जी कामं झालीत का नाही ते सगळ्यात हातभार किंवा आशीर्वाद म्हणतो देव तर माणूस येत आहे देव माणूस खरंच लय भारी लय भारी ते ताई बसले त्या आतमध्ये ते देव माणूस आहे अगं सवर्णा दरवाज लावती नाही मांजरं जातील तारापूरला निघून डायरेक्ट पुण्यावर तारापूरला जाते ती का हा बरं असू द्या. इकडे बघा आपला देव माणूस इकडे आतमध्ये गेले त्या हा. ओ घाला हेल्मेट चला ती कुठे रॉबोट आहे ती रॉबोट रोबोट आहे रॉबर्ट नाही ती हेल्मेट आहे नाही वर रोबोट आहे काय हेल्मेट आहे रोबोट आहे हेल्मेट आहे आपल्याला काहीच कळत नाही खेड्यातली इडी कशाला म्हणती ती खेड्यात हान डोक्यात भेटत आहे ती असं असं हाणते ती तसलं बी असते कुठे गेलं? बाय फुटीत गप्पा आपल्याला काय भेटताय ताईचं अरे खेड्यातली इडी ह्यालाच म्हणती ती ती माव मारती गप कशा येत आहे असं कधी व्हायचं घर आपलं कविता ताईचं आणि आपण कधी यायचं त्यांचं घर सजवायला हा थोडं टाइम काढ कविता ताईचं घर बघ मग कसं होत आहे एक नंबर होते हा. आपण बी देवाला त्यांची साथ जर सुटली तू तुझी मी साथ सोडेन हा ताई
बोलायचं कारण ह्या ताईमुळे त्या ताईने भेटायला भेटल्या. अजून एका घरी जायचंय हा अजून अजून एका एका घरी जायचं. फॉलोअरांच्यात जायचं ते तुम्ही फोन काय करतात. करा, घरी जाऊच नका, इकडंच ते हिंडत आता बसा. पुण्यात आल्यामुळे त्यांचा सारखा फोन यायला लागलाय इथं आलाय तर आम्हाला भेटून जावं, आम्हाला तुम्हाला बघायचंय जवळनं, तुम्हाला 4 शब्द आम्हाला बोलायचं इथं. मग आता आपण एवढ्या लांब आलोय, जशी आपली ही ताई जीवा पलीकडे आहे तसं ती पण ताई जीवा पलीकडे आहे. आई एकदा नातं जोडलं ना तर जीवाच्या पलीकडे ती जाऊन नातं निभवायचं आणि सांभाळायचं. हक्कानं राग आला तर बोलायचं, 1-2 झपाटा लावायचं. हा, साधवून घ्यायचं असते अहो. माझी कधी तर राग आला तर इथं निघलाय म्हणायचं. माझी बहीण घेत नाही साधवून तसं. काय असेल ती तोंडावर रागानं बोलणार, तसं नाही कधी करत. आता काय पुन्हा जरा लय तसं फिरायचं. तुला वाटत असेल तर बहिणीला काय मारून उगून तू येत आजीला काय मला तरी काय टेन्शन नाही, कारण की माझ्यापेक्षा दाजी बार काय तर 2 झपाटा जरी लावलं तर काय टेन्शन नाही. मग दाजी आपल्या आम्ही गप्प असते, मग मग काय बोलत आमच्या नाही. आईकडे मला रडत जायला पण काय बोलत पण ते पडदे में रहने दो पडदा गाणं आहे की? दीदी संग सवर्ण काय बोल ना तू. दीदीसोबतच बोलते की. दीदीचं घर किती सुंदर आहे. दीदी सारखं घर दीदी सुंदर आहे आणि मन त्यांचं कसं आहे. सुंदरच आहे. मन पण लय मोठं आणि सुंदर पण आहे. तुला वाटतं ना? आपल्याला किती वाजलं काम नाही तर घड्याळ बघा किती मोठं आहे, टप्प्याच्या टप्प्या. हा, आणि कड्यान समजी फुलं जायती, फुलपाखरं जायती. हिथं तर उघडून तुम्ही बघितलं ना चंच बघूनच हादर झाला. अहो ते कसं मला वाटायला लागलं हे एवढं जपून ठेवलंय प्राचीन काळातलं असल्यानं वाटतं मला. हिथं चिरा क्या बोलते उसको अलादीन ऐसा फुसकी जी आता बिगर शेपटी से ऐसा शेपटी असते तिच्या डोक्यावर बघा अलादीनच्या. गंगाराम गंगाराम नाही अलादीन त्यांना म्हणलं जातं. अलादीन म्हणजे ती अलादीन म्हणजे सोनं नाणं कुठल्याही चीज माणसाला कमी पडू देत नाही. आणि आपल्या ताईत काय कमी आहे. आपल्यात काय आपल्यात सगळं मुसुबा आहे तर सगळं आहे. आपल्यात मरे आहे मुसोबा आहे सगळं आहे तर पण आपल्यात एक गोष्ट आहे, आपण कष्टानं कमवतोय तसं ताईने कष्टाने उभा केलेला आहे. समजा फक्त ही स्वप्नात आलादीन येईल, स्वप्नात आपल्याला ती देईल, पण रिअल कंडिशन मध्ये असं कोण कोणाला 10 रुपयाची मदत अहो करत ह्या ताईचं बघायला मिळलंय आपलं समाधान वाटतंय एवढं. असं म्हणजे लयच भारी वाटतंय. सारखं लयच भारी करत जाऊ. डॉलर कुणाचा जुना झालाय नवा काय तर डॉलर काढ. काय नवीन डायलॉग काय काढू? हा डोक्यात येतात. फक्त करू फोन आला नाही बघ. फोन आला कोणाचा तर वाटतं. त्या दुसऱ्या ताईंचा फोन आला. दुसऱ्या ताईंचा फोन आलाय ती बोलवा. काय नाही, आज आम्ही ताई असं तुमच्या सारख्या माणसांसंग भेटत जातो. लय हो ताईचं खरंच लय मोठं मन आहे. लय म्हणजे लय मोठं मन आहे. लय भारी वाटलं बच्चे बाबा. आम्हाला लय बरं वाटतं. असं खेड्यातली माणसं अशी असं खपत नाहीत सिटीमध्ये. तुम्ही आताच कॉल आलता. हा काय ताई कावा येतात. अहो. दाजीची लय वड लागली. दाजीला घेऊन कावा येतात. हा याला इथनं हलू वाटायला लागले आणि त्या आता. मला कविता ताई म्हणते त्या आणि ह्यांना महेश दाजी म्हणते. आणि ती दाजी सगळे जेवढे माझे फॉलोअर्स आहेत ना तेवढी सगळ्यांचा दाजी सगळी दाजी म्हणते. सगळी दाजी होय, आपण खेड्यातलं तर बरं खपलो. येड सब मेरे लिए सब हाय स्वार्थपणा काय आहे का? हो, ताई पण आपल्यासारख्या खेडेगावातनं झाले ते, आणि ताईला बी मातीची ओढ राहतीये. जी काय असतंय रानात माळात ते सगळं ताईंना माहित आहे. आणली पार्टी बहुतेक भैयानी. तुमची नाही, आमच्या दीदीने दिलेली आहे. शुक्रिया. काय ना ढिलं पडत नाही ते वाटतंय. या दीदीने दिली या पार्टी. मोबाईल ह्यांचा, पार्टी ह्यांची. तुमची कुठं गेली? नाही माझी बहिणीने दिली. आता काय माझी वाघिणीनं मला नाही सगळ्याला तुम्हाला पार्टी. बोलाय शब्द ठेवून नाही चवण. पण आम्ही काय करणार इथे खाऊन जाताना पण तुमच्याकडून पार्टी खाणार. पार्टी तुम्हाला मोबाईलची देणार, पण त्याकरता वाट बघावं लागेल कशी वाट? पार्टीची. का इंदापुरीची का फलटणीची? कुठली वाट बघाय नाही, घरी पार्टी भेटणार. पण ज्या दिवशी ताई दादा आपल्या घरी येतील त्या आज दिवशी मोबाईलची पार्टी. आपल्या घरी कोंबडे कापले तर तिकडे जायचंय आज तारापूर मध्ये. लवकर गेलो आता एवढं तर आपलं पोट चांगलं नाही की बाबा प्रत्येक ठिकाणी मटण खात जायला. आता खाल्लं हे चिक्कार झालं. भाजी दे. जाताना मी तर दीदीच्या पाया पडून जाणार आहे.
आपली आई समान आहे हा, मी सवर्ण आम्ही जोडीनं पाया पुढे जाणार आहे बेटा इनको आशीर्वाद दो आपकी दुआ आपकी इनको एक बेटा चाहिए बेटा होताय, ते गावी. भाजी देते था, भाजी द्यायचं भाजी मागते बस म्हणती मला खाली खाली बस. बोल लास्टच काय तर 4 शब्द. हे बघा बहिणीनं आपण आलोय इथं आता इथून आपण आपल्या गावी जाणार आहे पण इथून बाहेर उंबऱ्यातनं पाय काय काढू वाटत नाही नाही जावं वाटत नाही. तुम्हाला तर माहिती माझी माया कशी असते. आणि ह्यांची मायाच आहे एकदा जीवनाला बरोबर आमच्या डोळ्यात पाणी 100% येत. बाबा बहुत देखते ना कलचं देखते. इतका त्यांचं मन हळवं आहे खरंच सगळ्यांनी एवढं चांगलं व्हावं ना माझा तर आशीर्वाद आहे दादाला दादाचं माझ्यापेक्षा सुद्धा चांगलं व्हावं ह्यांचं घर सुंदर व्हावं मी स्वतः एक देवाला नवस बोलीन की माझ्या ह्या राणीसाठी एक गोंडस मुलगा देवा त्यांच्या पदरात होणार की दीदी तसे आई अंबाबाईनं जसं तू शब्द टाकला तसं ती नवस पूर्ण केलं तसं ही पण एक ना एक दिवस फळाला येणार. मी स्वतः बोलणार आहे अंबाबाई पशी तुळजापूर मध्ये जाऊन ह्या दोघांना संघ घेऊन जाणार आणि ह्या दोघांसाठी मी स्वतः बोलणार देवानं हे मागणं माझं पूर्ण करावं. हिच्या पदरात एक मुलगा एकदम सुंदर तनेच्या तने पहिलवान द्यावं. दीदी सारखा मोठ्या असं खरं वाटलं सुद्धा नव्हतं म्हणजे आम्ही शिटीमध्ये खपीन पण या ताईनं अहो, काय नाही. मन मोठं मला लागतंय हे दीदी काय नाही सारखं. येतंय खपाय काय लगेच खपाय. गिऱ्हाईक बघा इकडून टाकू. चला जायची करा तयारी बिर्याणी. करू, चला. हा आई माहिती. उघडून दाखवू ती या की तुम्हाला. मग आता जेवण चला लवकर अहो, या की बघा तर चला.